त्या जवळच तर दिलं होतं, आहे काय? तर आजपासून केली होती आपण आपल्या वावरातील सोयाबीनच्या कापणीची सुरुवात. आणि हे सोयाबीनचे गट्टे घेऊन मजूर आपल्या गंजीवर सोयाबीन टाकासाठी, गंजी लावण्यासाठी घेऊन येत आहे. पहा किती दुरून एवढे मोठे मोठे गट्टे, आणि तेही महिला घेऊन येत आहे. आणि हे काकाजी विहिरीचं मस्तपैकी गोड गोड थंडगार पाणी काढून आम्हाला आता पाजणार आहे. आता हा गट्टा घेऊन सोयाबीन, अरे अरे डोळ्यात गेलं काहीतरी. गंजी अशी लावा लागते मस्त बढिया, नाहीतर लय मोठा ढीग लागते. अन मी हे फडके फुडके घेऊन शेतात आलो डबल, कारण हे खाली टाका लागते. गंज खूप मोठा झाला होता आणि दुसरा एक गंज लावायचा आहे. त्यासाठी वावरातून घरी गेलो, बाबा पा मस्त पैकी दाढी करू राहिले. असे कुठं जाते काय? 2 दिवसापासून सांगितल्यानंतर आज हेडंबा मशीनवाला सोयाबीन काढून देण्यासाठी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपली तयारी करणं चालू आहे. अशा प्रकारे तळव, ताडपत्री आणि पोते वगैरे सर्व आपण आपल्या घरातून बाहेर काढणे चालू आहे. तर पहा, असे आम्ही घरीच तळव बनवले. आणि हे आपल्या घरी मजूर आहे, त्यासाठी एवढं सारं पाणी भरून ठेवलं. त्यांना गॅस आणि सगळीसुद्धा आणून दिली. अशा प्रकारे त्यांची ही व्यवस्था केली. 4-4 ड्राम भरले आणि अशा प्रकारे त्यांची बाथरूम त्यांनीच तयार केलेली आहे. तर अशी कंडिशन आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे वार कोणता तरी, तारीख आहे 14 ऑक्टोबर आणि सकाळचे वाजले आहे 7. तर आज जायचं आहे आपल्याला वावरात सोयाबीन काढायला. कसं होते, किती होते, काय होते ते तुम्हाला वावरात गेल्यावर मी दाखवतोच. तोपर्यंत पाहत राहा आपला व्हिडिओ दोस्तो. कसं आहे ना मित्रांनो, ह्या वर्षी शेतकऱ्याची परिस्थिती एवढी खराब झाली आहे का सोयाबीनले उतारच नाही आहे. म्हणजे बा सोयाबीन चा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे. एका एकरात 2 क्विंटल, 3 क्विंटल, 4 क्विंटल जास्तीत जास्त. याच्यापेक्षा जास्त एखाद्याला सोयाबीन झालं तर झालं, नाही तर काही खरं नाही. तर आता पाहू आपण आपल्याला किती होते. मी हे तळवं तुडवं काढून ठेवलेले आहे सोयाबीन सोंगासाठी. म्हणजे सोंगून झालंय आपलं, काढासाठी, मशीनच्या खाली टाकासाठी आणि आपलं सोयाबीनचे कट्टे ठेवासाठी. तर आता आपण निघालो आहे आपल्या शेतात. तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे बुद्ध आहे, आणि बुद्ध असला तर कसं मस्त शांत वाटते. कितीही झालं सोयाबीन, कमी झालं जास्त झालं तरी असं खराब वाटत नाही. जे झालं ते झालं, शांती भेटते. कारण आजच्याच दिवशी आपल्याला 14 ऑक्टोबरला आपण बुद्धाला शरण गेलो आहे आणि बुद्ध स्वीकारलेला आहे. तर पाहू आज काय होते. तर सर्व देशवासियांना धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबरच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि होत असन तर शेअर करा, नाही तर तुमची इच्छा, जसं होईन तसं करा. टेरेसवर जाऊन पाहत होतं, जिकडं तिकडं असे कपडे वाहू टाकलेले होते. म्हणजे कुठंच जागा शिल्लक राहिलेली नव्हती. हे सर्व मजुराचे कपडे आहे. आणि हे आपल्या घराच्या मागचं वातावरण, गावकुसाबाहेरचं आपलं घर आणि पूर्ण शेत आपल्या घराच्या मागे तुम्हाला दिसते. आणि सूर्यनारायण नुकताच निघालेला आहे आणि मनमोहक असं दृश्य. आणि आपला पंचशील ध्वज. भाई, आपण सोयाबीन भरायला जे पलंगाखाली कट्टे ठेवलेले आहेत हे आता मी घेतो काढून, कारण हे घेऊन जा लागते आपल्याला शेतात. आपण आणला हा धागा आणि हे एक दाबण, यानं शिवतो आता सोयाबीनचे कट्टे. आज खाने में है बेसनवर पोळी. तर गोष्ट अशी झाली क मशीनवाल्यानं दिली चाट. सोयाबीन काढायला येतो येतो करून तो काही अजूनपर्यंत आला नाही. बातच येतो असं करता करता आता वाजले 4 आणि अबाय आलं. तुम्ही पाहू शकता वातावरण जरासं बदललं आहे ना. आता आणली मी ताडपत्री गंजीवर झाकासाठी. आता ह्या आपल्या सोयाबीनच्या गंजीवर जाऊन ताडपत्रीनं झाकून देतो.
कारण कसं आहे, वातावरण बदलला, हाती आलेलं पीक वाया नाही गेलं पाहिजे, नाही तर खराब काम आहे. तर आता पाहतो काय होते. तर आता असं वाटते उद्याच आपल्याला काढायला लागेल काय. तर आता मी सध्या झाकून देतो, मग उद्या पुढं पाहता येते. तर आपली एवढी गंजी लागलेली आहे सोयाबीनची. किती सोयाबीन होईल तुम्हाला जर कल्पना असेल तर कमेंट करून सांगा. आणि सोयाबीन काढून देणाऱ्या मशीनवाल्या हेडंबावाल्याचं नेहमीच हे दुखणं आहे. कारण ते 10 लोकांचे होके घेते, येतो 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 करून सर्वांनाच हो म्हणते आणि येत काही नाही लवकर. जवळपास कोणाचं भेटलं त्याचं काढून देते, म्हणून ही परिस्थिती. तर मित्रांनो, आपण चाललो आता गंजीवर सोयाबीनच्या. गंजी अशी लावली चांगली नाही लावली, म्हणजे कशी अशी दाबलेली नाही आहे म्हणून एवढी मोठी लागली. आणि झाकता येते का नाही झाकता येत काय माहिती. तर झाकून देतो मी एकटाच आहे झाकासाठी, पाहतो काय होते. तर अशी गोष्ट आहे. वातावरण कसं दिसते, आपली सोयाबीनची गंजी, आजूबाजूचा परिसर. खतरनाक काम आहे. हे आपलं वावर असं इथपर्यंत, ते त्या झाडापर्यंत असं दिसते. हे पूर्ण आपलं शेत. हे आपली सोयाबीनची गंजी. आज चाट दिल्यानंतर उद्या येतो असं मशीनवाल्यानं म्हटलं, म्हणून मी आज सोयाबीन सर्व ह्या ताडपत्रीनं झाकून ठेवलं. कारण पाऊस जर आला तर आपलं नुकसान नको, त्यासाठी ही उपाययोजना कराच लागली. कारण हे चाट देणारे आणखी चाट देतील याचं काही सांगता येत नाही. तुमच्या इकडचे थ्रेशरवाले असेच चाट देत असन, मला माहीत आहे. ही कंडिशन सगळीकडे आहे. तर आता चाललो आम्ही घरी. बाबानं घेतला जोरानं, निघालो आम्ही घरी. बाबांना फोन केला होता, विचारू काय म्हणते तो मशीनवाला. यांना मशीनवाला उद्या चाट दे. सकाळी 7 वाजताच. 8-9 वाजता 10 वाजता आला चालते. हो. तर मित्रांनो, पूर्ण परिस्थिती आजची अशी झाली. तर पाहू आता उद्या तो सकाळीच येतो म्हणे, तर सकाळीच येते का दुपारी येते का संध्याकाळी येते, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उद्या सांगतोच. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय